हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा आपण भेटलो परम एज्युकेशनमध्ये. परम एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण सुरुवात केलेली होती तुमच्या युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. 2 लेक्चर्स आपण कंप्लीट केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण लॅक्टोबॅसिलस आणि रायझोबिया बॅक्टेरिया याच्याबद्दल संपूर्ण डिस्कशन आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी वी आर फिनिश्ड विथ. त्याच्यामध्ये आपण लॅक्टोबॅसिलस त्याचे युजफुल नेचर कसं असेल किंवा तो आपल्या कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला उपयोगी ठरेल. रायझोबिया बॅक्टेरिया हा की प्लांटला नायट्रोजन फिक्सेशनसाठी कशी मदत करेल हे आपण बघितलं. त्या सेकंड लेक्चरमध्ये आपण काय कव्हर केलं होतं की रायझोबिया बॅक्टेरिया वॉज सिम्बायोटिक बॅक्टेरिया. ठीक आहे, मी आता मागच्या गोष्टी रिवाइज का करतोय, सो दॅट यू वुड बी कनेक्टेड विथ ऑल द पॉइंट्स कव्हर्ड इन युअर टेक्स्ट बुक. ठीक, रायझोबियमला आपण काय सांगितलं की रायझोबियम हा जो बॅक्टेरिया आहे इट इज सिम्बायोटिक बॅक्टेरिया. सिम्बायोटिक बॅक्टेरियाचा मिनिंग हा होतो, परत एक वेळा सांगतोय, की जो म्युच्युअली बेनिफिट करणार, प्लांटला नायट्रोजन फिक्सेशनसाठी हेल्प करणार आणि स्वतःला म्हणजे तो बॅक्टेरिया त्या प्लांट पासून कार्बोहायड्रेट म्हणजे त्याला फूड मटेरियल तो ऑब्टेन करणार. म्हणून आपण त्याला म्हटलो सिम्बायोटिक बॅक्टेरिया. त्याचे आपण नोड्यूल फॉर्मेशन बघितलंय, हाऊ इन्फेक्शन थ्रेड वॉज प्रोड्युस्ड, इन्फेक्शन थ्रेड कसं तयार होतं तेही बघितलं, आणि नायट्रोजन पासून तो अमोनिया कसा तयार करतो म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन करून त्या प्लांटला नायट्रोजन अवेलेबल कसा करून देतो ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. क्लिअर आहे. आता या लेक्चरमध्ये आपण काय बघू, डायग्राम वरून तुम्हाला दिसत असेल. या लेक्चरमध्ये आपण बघणार की वी आर गोइंग टू टॉक अबाउट ईस्ट सेल. ईस्ट म्हणजे काय, ईस्ट इज अ फंगस. इथे तुम्हाला फंगस सेल्स दिसत आहे. या फंगस सेल्स बद्दल आपण आता बोलणार आहोत की फंगस सेल यांचं मल्टिप्लिकेशन कसं होणार, त्यांची रिप्रोडक्शनची मेथड कशी असणार आणि त्या फंगसचा वापर आपण कुठे कुठे करू शकू. ठीक आहे, वेल, सो लेट्स गेट स्टार्टेड विथ अवर लेक्चर नंबर 3 ऑफ युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. ऑलराइट, ओके. ऍक्टिव्हिटी बघूत आपण. ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला सांगितलं की ब्रिंग द ईस्ट पावडर फ्रॉम द मार्केट. पहिली स्टेप बघा, ब्रिंग ऍक्टिव्ह ड्राय ईस्ट फ्रॉम मार्केट. ऍक्टिव्ह ड्राय ईस्ट म्हणजे जो मल्टिप्लाय करू शकेल अशी ईस्ट मार्केटमधून आणा. नॉर्मली हाऊसहोल्ड प्रोडक्ट जे आपण बनवतो, घरगुती जे आपण प्रोडक्ट बनवतो, फॉर एक्झाम्पल तुम्हाला ब्रेड बनवायचे आहेत किंवा तुम्हाला इडली बनवायची आहे किंवा जे असे प्रोडक्ट असतील की जे फुगतात, ज्यांच्यामध्ये पोर्स असतात, छिद्र असतात, अशा प्रोडक्ट्समध्ये नॉर्मली देर इज युसेज वापर. त्याच्यामध्ये कशाचा वापर होतोय तर ईस्ट पावडरचा वापर होतोय. मार्केटमधून ईस्ट आणा सांगितलंय. नंतर त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी सांगितलं आपल्याला स्पूनफुल ऑफ ईस्ट घ्या, त्याच्यामध्ये 2 स्पूनफुल ऑफ शुगर इज ऍडेड आणि सफिशियंट क्वांटिटी ऑफ ल्युकवॉर्म वॉटर इज ऍडेड इन अ बॉटल. आता आपण काय करू, एक बॉटल काढू. दिस इज अ बॉटल. एक बॉटल इथे मी काढली. या बॉटलमध्ये त्यांनी काय सांगितलंय की ऍड सम ईस्ट पावडर. मी डॉटेड फॉर्म मध्ये दाखवतोय, तर याला तुम्ही काय समजायचं की ईस्ट पावडर, ईस्ट ऍड केलंय. किती ऍड केलंय, 1 टीस्पून. ठीक आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे 2 स्पून काय ऍड करा की शुगर ऍड करा. शुगर आपण व्हाईट कलर मध्ये दाखवू. ठीक आहे, ओके. दिस इज अ शुगर किंवा असे शुगरचे पार्टिकल्स आपण दाखवू. चला, दिस इज अ शुगर. याच्यामध्ये शुगर तुम्ही ऍड केली आहे आणि ती किती आहे, 2 टीस्पून. 2 चमचे त्याच्यामध्ये काय टाका तुम्ही, शुगर ऍड करा आणि सफिशियंट क्वांटिटी ऑफ ल्युकवॉर्म वॉटर. ल्युकवॉर्म वॉटर अगेन वी विल शो बाय ग्रीन कलर आणि ल्युकवॉर्म वॉटर त्याच्यामध्ये ऍड करा. ठीक आहे, ल्युकवॉर्म समजतं तुम्हाला. ल्युकवॉर्म वॉटर आपण कशाला म्हणतो, ल्युकवॉर्म वॉटर म्हणजे थोडंसं कोमट पाणी. ल्युकवॉर्म वॉटर आपण सफिशियंट क्वांटिटी मध्ये त्याच्यामध्ये ऍड केलंय. मी मराठीमध्ये इथे मिनिंग लिहून ठेवतोय. ल्युकवॉर्म मीन्स कोमट पाणी. काय केलं आपण, 1 चमचा ईस्ट पावडर घेतली, 2 चमचे साखर त्याच्यामध्ये, शुगर त्याच्यामध्ये ऍड केली आणि एक कोमट पाणी त्याच्यामध्ये ऍड केलं. थर्ड स्टेप आपल्याला काय सांगते, फिक्स अ कलरलेस ट्रान्सपरंट बलून ऑन द माउथ ऑफ दॅट बॉटल. ही जी बॉटल आहे त्याच्यावरती एक बलून तुम्ही ऍड करा. फॉर एक्झाम्पल मी आता बलून दिसावा म्हणून इथे बलून दाखवतोय. सी हियर, इट इज अ बलून. ठीक आहे, ट्रान्सपरंट जो की पारदर्शक असला पाहिजे की आपल्याला आतमध्ये कळावं काय प्रोसेस चाललेली आहे. त्या माउथच्या बॉटलला आपण बलून फिक्स केलाय. व्हॉट चेंजेस डू यू ऑब्झर्व आफ्टर 10 मिनिट्स. तुम्ही याच्यामध्ये ईस्ट पावडर टाकली आहे, इथपर्यंत ठीक. त्याच्यामध्ये तुम्ही शुगर सुद्धा ऍड केली आहे, ठीक, आणि त्याच्यामध्ये ल्युकवॉर्म वॉटर सुद्धा केलंय. आता ल्युकवॉर्म वॉटर म्हणजे हा कसा,
हे कसं ल्युकवॉर्म वॉटर म्हणजे गरम पाणी याच्यामध्ये तुम्ही ऍड केलंय. ईस्ट इज अ फंगस, ऑलरेडी आपण सांगितलंय. व्हॉट इज ईस्ट? ईस्ट इज अ फंगस. आणि जर फंगसला ग्रो करायचं असेल, त्याला जर वाढायचं असेल, तर इट रिक्वायर्स ह्युमिड अँड वॉर्म एन्व्हायरमेंट. सॉरी, वॉर्म म्हणजे गरम वातावरण त्याला लागणार. ज्या ठिकाणी ह्युमिड म्हणजे जिथे आर्द्रता, पाणी थोडं जास्त असेल, पाण्याची क्वांटिटी जास्त असेल, आणि त्याच्यासोबत जर त्याला काय म्हणू आपण, त्याला फूड मटेरियल जर मिळत असेल, त्या ठिकाणी फंगस ही जास्त ग्रो करणार. क्लिअर आहे? आपण या ठिकाणी शुगर ऍड केली आहे, म्हणजे शुगर विल ऍक्ट ॲज अ फूड फॉर दॅट फंगस. त्याला फूड सुद्धा मिळणार. त्याला वाढण्यासाठी जे वातावरण हवंय, कोणतं वातावरण त्याला लागेल? त्याला गरम वातावरण हे फेवरेबल वातावरण असेल की ज्याच्यामध्ये त्या ईस्टची किंवा फंगसची ग्रोथ करणार. आता ऑब्विस आहे, ईस्ट पावडर तुम्ही टाकली, ऍक्टिव्ह ईस्ट होता. ठीक आहे, त्याला फूड सुद्धा मिळालंय, त्याला वाढण्यासाठी वातावरण सुद्धा मिळालंय, म्हणजे गरम वातावरण त्याला मिळालंय. आता तो त्याच्यामध्ये जी काय प्रोसेस असेल ती सुरू करणार. आता आपण सांगितलंय की या माउथ बॉटलच्या नेक सोबत आपण एक बलून अटॅच केला. 10 मिनिटानंतर तुम्हाला काय सापडेल? काय सापडणार? तर याच्यामध्ये गॅस हा तयार होणार. या बलून मध्ये गॅस भरला जाणार, आणि तो गॅस इज नथिंग बट युअर कार्बन डायऑक्साईड. CO2 गॅस हा बलून मध्ये भरला जाणार. का भरला जाणार? कारण ईस्ट हा आता फर्मेंटेशन करणार, आणि फर्मेंटेशन म्हणजेच बघू आपण अनएरोबिक रिस्पिरेशन. फर्मेंटेशन प्रोडक्ट मध्ये CO2 गॅस हा बाहेर पडतो, म्हणजेच आता हा तुमचा बलून फुगणार. म्हणजे त्या बलून मध्ये कोण तयार झालाय? CO2 तयार झालाय. कुणामुळे तयार झालाय? ईस्टमुळे तयार झालाय. का तयार झालाय? कारण त्याला फूड पण मिळालं, आणि त्याला फेवरेबल वातावरण म्हणजे त्याला वाढण्यासाठी वातावरण जे आवश्यक होतं ते वातावरण सुद्धा आता त्याला अवेलेबल झालंय. ठीक आहे, म्हणून त्यांनी त्याची प्रक्रिया सुरू केली, प्रोसेस सुरू केली. फर्मेंटेशनची प्रोसेस कंटिन्यूड अँड इट रिझल्टेड इनटू फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड, आणि ते कार्बन डायऑक्साईड आता तयार झालाय. नेक्स्ट स्टेप मध्ये काय म्हणतात? मिक्स लाईम वॉटर विथ द गॅस अक्युमुलेटेड इन द बलून. ऑलरेडी आपण सांगितलंय की या बलून मध्ये आता CO2 गॅस हा तयार झालाय. त्याच्यासोबत आता लाईम वॉटर मिक्स करा. ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला सांगितलंय. म्हणजे आता कसं करणार आपण? हा जो गॅस आहे, तर इथे एक मी बीकर काढतोय. दिस इज अ बीकर. याच्यामध्ये आपण आता सेम कलरने मी इथे शो करतोय, समजून घ्यायचंय. इथे मी लिहितोय लाईम वॉटर. लाईम वॉटर म्हणजे चुन्याचं पाणी, चुन्याची निवळी. जे चुना टाकल्यानंतर व्हाईट कलरचं जे तुम्हाला पाणी दिसेल, याच्यामध्ये एका व्हेसल मध्ये घ्या, आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हा CO2 ऍड करायचा आहे. आता मी इथे लिहिलंय CO2 आपण याच्यामध्ये ऍड केलाय. कळालं? ऍक्टिव्हिटी कशी करतोय आपण? वेल, कलेक्ट दॅट लाईम वॉटर इन अ बिकर अँड ऑब्झर्व इट. बिकर मध्ये आपण हे लाईम वॉटर घेतलंय, त्याच्यामध्ये CO2 ऍड केलाय, आणि त्याला ऑब्झर्व करायला. व्हॉट डू यू नोटीस? तुम्हाला काय सापडलं? काय याच्यामध्ये सापडणार आपल्याला? सी हियर. ओके, चलो पीछे जातो मैं थोड़ा सा. और याच्यामध्ये आपल्याला काय सापडणार? लाईम वॉटर जे तुमचं असणार, लाईम वॉटर, तर लाईम वॉटरचे कंपोनंट काय असणार? इट इज कॅल्शियम हायड्रॉक्साईड, CaOH/2. याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल? कॅल्शियम हायड्रॉक्साईड. त्याच्यामध्ये आपण काय ऍड केलंय? बलून मध्ये जो गॅस तयार झाला होता तो गॅस कुठला होता? CO2. याच्यापासून तुम्हाला जो प्रोडक्ट मिळणार दॅट इज गोइंग टू बी युअर कॅल्शियम कार्बोनेट. याच्यामध्ये मी रिएक्शन बॅलन्स करत नाही. म्हणजे रिएक्शन बॅलन्स करणे म्हणजे काय? दिस इज लेफ्ट हँड साइड अँड दिस इज राईट हँड साइड. दोन्हीही मध्ये मॉलिक्युलची संख्या बॅलन्स करणे, इक्वल करणे, त्याला म्हणतो आपण बॅलन्सिंग द केमिकल रिएक्शन. इथे बॅलन्स न करता इन शॉर्ट मी तुम्हाला सांगतोय की कॅल्शियम हायड्रॉक्साईड जो लाईम वॉटर मध्ये प्रेझेंट होता, आणि त्याच्यासोबत आपण CO2 जो की गॅस बलून मध्ये कलेक्ट झालेला होता, मिक्स केला, तर त्याच्यापासून आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट हा कंपाऊंड इथे ऑब्टेन होणार. ठीक आहे, तर आपल्याला व्हॉट विल यू गेट फ्रॉम दॅट? व्हेन देयर इज ऍडिशन ऑफ CO2 विथ द कॅल्शियम हायड्रॉक्साईड फ्रॉम लाईम वॉटर, वी विल गेट कॅल्शियम कार्बोनेट. आता आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट मिळणार. ठीक आहे, हे कळालं तुम्हाला इथपर्यंत ऍक्टिव्हिटीची प्रोसेस कशी चालली आहे? वेल, पुढे जाऊ आपण. आता काय सांगितलं त्यांनी की टेक अ ड्रॉप ऑफ द सोल्युशन फ्रॉम द बॉटल ऑन अ ग्लास स्लाइड, पुट ए कव्हर स्लिप ओव्हर इट अँड ऑब्झर्व इट अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता त्यांनी सांगितलं की जे आपण लाईम वॉटर घेतलं आणि लाईम वॉटर मध्ये आपण CO2 गॅस मिक्स केला, आता त्यातला एक पाण्याचा ड्रॉप काढा
तो स्लाइड वरती ठेवा, त्याच्यावरती कव्हर स्लिप लावा, परत एकदा तेच, ही तुमची स्लाइड, याच्यावरती ड्रॉप घेतलाय आणि याच्यावरती कव्हर स्लिप ठेवली आहे आणि वी विल ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप. या मायक्रोस्कोपच्या कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या खाली आता तुम्ही त्याला बघा. आता तुम्हाला काय दिसणार ते आपल्याला ऑब्झर्व करायचंय. ठीक आहे, काय दिसणार? स्टोअर द सोल्युशन इन द बॉटल केअरफुली, आणि बॉटल मध्ये सोल्युशन स्टोअर करून ठेवा. तो वेगळा पार्ट झाला. डू यू सी द कलरलेस ओव्हल सेल्स ऑफ ईस्ट ऑन द स्लाइड? जेव्हा तुम्ही या कंपाऊंड मायक्रोस्कोप मधून तो पाण्याचा ड्रॉप याच्यामध्ये टाकला होता आणि कव्हर स्लिप लावून तुम्ही ऑब्झर्व केला, तर त्यांनी विचारलं की तुम्हाला ओव्हल शेप कशाला म्हणतो आपण? दिस इज अ ओव्हल शेप. अशा आकाराचे काही ईस्टचे सेल त्याच्यामध्ये दिसलेत का? येस, वी आर एबल टू ऑब्झर्व द ईस्ट सेल्स ऑन द स्लाइड अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. त्या मायक्रोस्कोपच्या अंडर आपण ते बघू शकतो. ठीक आहे. Some of those cells may have small round bodies around them. त्यांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा ते ऑब्झर्व केलंय कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये, आपण त्याला बघितलं, ओव्हल शेपच्या सेल तुम्हाला दिसल्यात, तर याच्याच भोवती, मी परत एक वेळा काढतो, ही ओव्हल शेप सेल मी काढली आहे, याच्याच भोवती तुम्हाला असा परत एक राउंडेड स्ट्रक्चर दिसलं का? हा त्यांनी प्रश्न केला. काय प्रश्न आहे? सम ऑफ दिस सेल मे हॅव स्मॉल राउंड बॉडीज अटॅच टू देम. ही ओरिजिनल बॉडी झाली, याला मी लिहितो इथे ईस्ट, आणि या ईस्ट सोबत हीच काय झाली? एक राऊंड बॉडी. तर तुम्हाला राऊंड बॉडी दिसते का? तर हो, देयर इज अ प्रेझेन्स ऑफ राऊंड बॉडी. आणि ती राऊंड बॉडी इज नथिंग बट, त्या राऊंड बॉडीलाच तुम्ही काय म्हणायचंय? तर त्या बॉडीला तुम्ही म्हणायचंय बर्ड. म्हणजेच आता ईस्ट हे रिप्रोडक्शन करणार, एका ईस्ट पासून दुसरी ईस्ट तयार होणार. चला पुढे जाऊ. दीज आर न्यू डॉटर सेल्स ऑफ ईस्ट इन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन. हे जे काय तुम्हाला राऊंड बॉडी ह्या ईस्ट बॉडी सोबत अटॅच दिसते आहे, तीच म्हणजे बर्ड, आणि त्या बर्ड पासूनच आता न्यू ईस्ट विल बी फॉर्म्ड. मी पूर्ण स्टेटमेंट इथे लिहितोय, न्यू ईस्ट विल बी फॉर्म्ड. समजते तुम्हाला? म्हणजे दॅट इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन परफॉर्म्ड बाय ईस्ट. क्लिअर? दिस मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॉल्ड एज बडिंग. आता मला एक सांगा, एसेक्शुअल रिप्रोडक्शन आपण केव्हा म्हणतो? जेव्हा सिंगल पेरेंट असेल. आता इथे हा पेरेंट बॉडी झाली, ईस्टची पेरेंट बॉडी, त्याच्याच पासून एक राऊंड बॉडी म्हणजे बर्ड तयार झाली, आणि त्या बर्ड पासून नवीन ईस्ट तयार झालाय. म्हणजे दिस काइंड ऑफ रिप्रोडक्शन इज कॉल्ड एज एसेक्शुअल रिप्रोडक्शन. याला तुम्ही असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणायचंय, कारण सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये देयर इज अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ टू पेरेंट्स. दोन पेरेंट हे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गरजेचे असतात, परंतु इथे एकच पेरेंट बॉडी होती. त्या ईस्ट पासून एक राऊंड बॉडी तयार झाली, ती म्हणजे बर्ड, आणि ती बर्डची ग्रोथ झाली. ग्रोथ झाल्यानंतर नवीन ईस्ट तयार झालं, म्हणून त्या मेथडला आपण म्हटलो असेक्शुअल रिप्रोडक्शन. अँड द प्रोसेस इज कॉल्ड एज बडिंग. बडिंग का म्हटलो? कारण बर्ड सारखं स्ट्रक्चर त्यांच्या बॉडीवरती तयार झालं म्हणून. ठीक आहे. ईस्ट इज अ हेटेरोट्रॉपिक फंगल मायक्रोब दॅट ग्रोज ऑन कार्बन कंपाऊंड्स. मागच्या ऍक्टिव्हिटी मध्ये जर आपण बघितलं असेल, तर मागच्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण काय सांगितलं की आपण याच्यामध्ये काय ऍड केलं होतं? शुगर. शुगर म्हणजे इट इज नथिंग बट, शुगरचा जनरल फॉर्म्युला काय? CH2O/N. हा जनरल फॉर्म्युला आहे तुमच्या शुगरचा. म्हणजे शुगर कोणतं कंपाऊंड झालं? शुगर इज अ कार्बन कंपाऊंड. शुगर मध्ये कार्बन प्रेझेंट असणार, म्हणजेच ईस्टला जर वाढायचं असेल तर इट टेक्स सपोर्ट ऑफ कार्बन कंपाऊंड. म्हणजे कार्बन कंपाऊंडच्या मदतीने ईस्टची ग्रो करणार. ठीक आहे. म्हणून आपण काय बोललो की इट इज अ हेटेरोट्रॉपिक फंगल मायक्रोब. इट इज अ फंगस. ईस्ट इज अ फंगस. ठीक आहे. आणि याला मायक्रोब का म्हणतो आपण? कारण इट कॅन बी ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप. उघड्या डोळ्याने तुम्हाला ते दिसत नाहीये. आणि पर्टिक्युलरली ईस्ट बद्दल जर बोलायचं झालं तर ईस्ट इज अ युनिसेल्युलर फंगस. समोर तुम्हाला हा शब्द येईल, युनिसेल्युलर फंगस. म्हणजे त्याच्यामध्ये एकच सेल प्रेझेंट असतात. नेचर काय? फंगस आहे. अजून काय? इट इज अ मायक्रोब. ठीक आहे. इट इज अ हेटेरोट्रॉपिक. हेटेरोट्रॉपिक म्हणजे काय? डिपेंड्स ऑन अदर ऑर्गॅनिझम. डिपेंड्स फॉर फूड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स. म्हणून त्याला म्हटलो आपण हेटेरोट्रॉपिक. हेटेरोट्रॉपिक फंगल मायक्रोब दॅट ग्रोज ऑन कार्बन कंपाऊंड. आणि कार्बन कंपाऊंड जो आपण या ऍक्टिव्हिटी मध्ये घेतला होता, दॅट ऑर्गॅनिक कंपाऊंड वॉज युअर शुगर, बिकॉज शुगर कंटेन्स कार्बन. क्लिअर आहे. तर ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट तुम्हाला समजलेली असेल तर पुढचा पार्ट अजूनही सोपा होईल. पुढे जाऊ आपण.
ही डायग्राम जी तुम्हाला दिसते, ह्या डायग्राम मध्ये इथे बघा, ह्या इमेज मध्ये तुम्हाला काय दिसतंय, इट इज अ ईस्ट सेल. वेल, कलर चेंज. ही काय झाली तुमची ईस्ट सेल झाली. वेल, ईस्ट सेल मध्ये आपण काय सांगितलं की ही जी ओरिजिनल प्लांट बॉडी असेल, आता वरतून जे हे तुम्हाला येलो कलर मध्ये मी त्याला ब्लॅकनी आता ओव्हरलॅप करतोय, मी जे ओव्हरलॅप स्ट्रक्चर करतोय या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणायचे सेल वॉल. म्हणजे फंगसला देर इज अ प्रेझेन्स ऑफ सेल वॉल, आणि ही जी सेल वॉल बनलेली असते, जशी प्लांट मध्ये सेल वॉल प्रेझेंट असेल तर प्लांटची सेल वॉल ही डिफरंट असेल. तर ती कशी असणार, ती सेल्युलोज या सबस्टन्स पासून बनलेली असणार. पण इथे जी सेल वॉल फंगस मध्ये बनलेली असेल तर इट इज मेड अप ऑफ कायटिन. हे बघा, नॉर्मली आता माझा प्रयत्न काय चाललाय, मी बायोलॉजी 8वी 9वी आणि 10वीचं तुम्हाला शिकवतोय. हे शिकवतोय ऑलरेडी 11 12 यांचं नीट प्रिपरेशन आपण बायोलॉजीमध्ये करतो. तर त्या नीटच्या वेळी कुठले फंडामेंटल्स, कुठल्या तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती असायला हव्यात, त्यासाठीच मी हे विषय हाती घेतलेला आहे. 8वी 9वी 10वीचं बायोलॉजी मी शिकवतोय. रिझन काय की एनसीईआरटीचा सिलेबस तुम्ही जेव्हा स्टडी कराल तेव्हा तुम्हाला हे शब्द नवीन वाटायला नकोत. यू शुड बी फॅमिलियर विथ दोज नेम्स. मग याची जी सेल वॉल फंगसची बनलेली आहे, कशाने बनलेली आहे, कायटिन. कायटिन इज अ पॉलिसॅकराइड. फक्त कायटिन लक्षात ठेवा, ठीक आहे. मग ही फंगसची बॉडी झाली. त्याच्यामध्ये इथे जो ग्रीन कलर मध्ये ओव्हरलॅप आता मी ब्लॅकने करतोय त्याला म्हटले तुम्ही न्यूक्लियस. इट इज अ न्यूक्लियस, ठीक आहे. न्यूक्लियस मध्ये आता इथे डॉट डॉट करतो मी, जो ग्रे कलर तुम्हाला दिसतो दॅट इज टर्म्ड एज युअर सायटोप्लाझम. कारण कुठलीही जर सेल आली तर सेलमध्ये सायटोप्लाझम हा प्रेझेंट असतोच. क्लिअर, ओके. मग सायटोप्लाझम आहे, न्यूक्लियस आहे, आणि ही मेन प्लांट बॉडी झाली. आता इथे यांची आउटग्रोथ झाली. मी याला सर्कल करतोय बघा. इतका जो पार्ट वाढलाय त्या पार्टला आपण बर्ड म्हटलो, जे अगोदरच्या डायग्राम मध्ये मी तुम्हाला दाखवलंय. तर दॅट इज नथिंग आउटग्रोथ ऑफ दॅट पॅरेंट बॉडी. आउटग्रोथ म्हणजे त्या पॅरेंट बॉडी पासून फुगलेला भाग जो तयार झाला त्याला तुम्ही बर्ड म्हटले. आता ही जी बर्ड तयार झाली, या बर्ड पासून न्यू ईस्ट विल बी फॉर्म्ड. काय होणार, फ्रॉम दिस बर्ड न्यू ईस्ट विल बी फॉर्म्ड. न्यू ईस्ट इज फॉर्म्ड असं लिहू आपण इथे. कळतंय तुम्हाला? म्हणजे दिस इज अ टाइप ऑफ एसेक्शुअल रिप्रोडक्शन. सिंगल ही पॅरेंट बॉडी, या पॅरेंट बॉडी न्यूट्रिशनमुळे काय झालं, त्याला कार्बन कंपाऊंड मिळाले आणि त्यांची ग्रोथ झाली, त्याला आपण बर्ड म्हटलो. आणि या बर्ड पासून आता न्यू ईस्ट विल बी फॉर्म, नवीन ईस्ट ही तयार होणार. क्लिअर अप टू दिस, ओके. आणि ह्या फंगसच्या सेल म्हणजे ही सेल आपण खाली दाखवली आहे. आता काय सांगितलं, ईस्ट इज अ युनिसेल्युलर फंगस, जे की ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं इट इज अ युनिसेल्युलर. म्हणजेच याच्यामध्ये फक्त सिंगल सेल विल बी प्रेझेंट, सिंगल सेल विथ 1500 डिफरंट स्पेसीज इन द एक्झिस्टन्स. आता ही जी ईस्ट आहे तर याची एकच स्पेसीज नाही, याच्या 1500 डिफरंट टाइप ऑफ स्पेसीज आर प्रेझेंट. हे लक्षात ठेवायचं आहे. वेल, द ईस्ट सेल इज युकॅरियोटिक टाइप ऑफ सेल. युकॅरियोटिक ऑलरेडी सी हियर फंगस, किंगडम फंगाय असं लिहितो मी याला. फंगाय लिहितो. फंगायला काय म्हणतो आपण, हा किंगडम याचा सेपरेट केलाय. आणि हा जो फंगा आहे ते याच्यामध्ये जितके फंगस असतील हे कसे असणार, नॉर्मली मल्टीसेल्युलर. नॉर्मली मल्टीसेल्युलर, आणि दे आर युकॅरियोट्स. आता युकॅरियोट्सचा मीनिंग आपला कितीतरी वेळा आपण एक्सप्लेन केलेला आहे, तरी सुद्धा युकॅरियोट म्हणजेच अशा ऑर्गॅनिझम्स की विच शो मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स और मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस. ज्यांच्या न्यूक्लियसच्या अवतीभोवती मेम्ब्रेन प्रेझेंट असणार अशा ऑर्गॅनिझमला तुम्ही युकॅरियोट म्हणता. मग फंगस कसा झाला, नॉर्मली मल्टीसेल्युलर, परंतु ईस्ट जो आहे तर ईस्ट इज अ युनिसेल्युलर फंगस. हे लक्षात ठेवायचं. दिस इज द एक्सेप्शन टू द फंगस. वेल, पुढे जाऊ आपण. इन द अबाव एक्सपेरिमेंट ईस्ट ग्रोज अँड मल्टिप्लाइज व्हेरी क्विकली ड्यू टू कार्बन कंपाऊंड्स इन द शुगर सोल्युशन. ऑलरेडी मी सांगितलंय की जर ईस्टला वाढायचं असेल तर त्याला फूड लागणार, आणि फूड कोणतं होतं, जी काय 2 टीस्पून शुगर आपण त्या सोल्युशन मध्ये ऍड केली होती, तर ते म्हणजेच त्यांचं कार्बन कंपाऊंड, आणि ते कार्बन म्हणजे शुगर सोल्युशन. त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ ही फास्ट होणार, त्यांचं मल्टिप्लिकेशन, त्यांची वाढ, त्यांचं संख्या वाढण्यामध्ये जे गोष्टी हेल्प करणार ते म्हणजे शुगर सोल्युशन. दॅट इज अ फूड. इथे लिहून टाकू आपण, शुगर सोल्युशन ऍक्ट ॲज फूड फॉर ग्रोथ ऑफ दोज ईस्ट. ठीक. In the process of obtaining nutrition, each cell convert the carbohydrate in that solution into alcohol or carbon dioxide. Well, काय झाले, सी हियर, पुढच्या स्लाइड मध्ये आपण घेऊ. आता त्यांनी शुगरचा वापर केलाय, ठीक आहे. ईस्ट
इथे लिहितोय मी ईस्ट युजेस शुगर. आणि जेव्हा शुगरचा फूड म्हणून वापर करणार त्यावेळी आता त्यांना एनर्जी मिळवायची म्हणजेच ते काय करणार रिस्पिरेशन. परत एक वेळा बाळांनो लक्षात ठेवा व्हॉट इज रिस्पिरेशन. रिस्पिरेशन इज द प्रोसेस ऑफ गेटिंग एनर्जी. ते लिहून टाकतो मी प्रोसेस ऑफ गेटिंग एनर्जी इज कॉल्ड एज रिस्पिरेशन. त्याला आपण रिस्पिरेशन म्हणतो. म्हणजे आता ही ईस्ट काय करणार फूड खाणार म्हणजे शुगर खाणार. शुगर खाल्ली म्हणजे आता त्याला एनर्जी मिळवायची म्हणजे रिस्पिरेशनचा यूज करणार. त्या प्रोसेस मध्ये इथे मी फॉर्म्युल्यामध्ये लिहितो याला प्लस CO2 म्हणजेच त्याच्यामध्ये काय तयार करणार ईस्ट अल्कोहोल प्लस कार्बन डायऑक्साइड यांचं प्रोडक्शन तो करणार. इन शॉर्ट पुन्हा एक वेळा ईस्टने काय केलं ईस्ट आपण शुगर सोल्युशन त्याला प्रोव्हाइड केलं. शुगर सोल्युशन प्रोव्हाइड केलं म्हणजेच त्याला आपण कुठला कंपाऊंड प्रोव्हाइड केलाय कार्बन कंपाऊंड वी प्रोव्हाइडेड टू ईस्ट. त्यांनी कार्बन कंपाऊंडचा वापर केला रिस्पिरेशन केलं. त्या प्रोसेस मध्ये फायनली त्याला काय मिळालं त्या प्रोसेस मध्ये काय तयार झालंय तर अल्कोहोल वॉज प्रोड्युस्ड अँड अलॉंग विथ देअर वॉज इव्होल्युशन ऑफ युअर कार्बन डायऑक्साइड. म्हणजे कार्बन डायऑक्साइड त्या प्रोसेस मध्ये बाहेर पडला आणि अल्कोहोल सुद्धा त्या प्रोसेस मध्ये तयार झाला. ठीक वेल अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन. ज्या प्रोसेस मध्ये तुम्हाला इथे इथेनॉल मिळाला म्हणजेच अल्कोहोल मिळालं आणि कार्बन डायऑक्साइड मिळालं तर या प्रोसेसला तुम्ही काय म्हणणार फर्मेंटेशन म्हणणार. मग फर्मेंटेशन इज नथिंग बट मी परत ऍडिशनल गोष्ट लिहितोय. ऑलरेडी मी तुम्हाला इंटेन्शन सांगितलंय की 11th-12th मध्ये एनसीईआरटी मध्ये ह्या गोष्टी तुम्हाला जुन्या झालेल्या हव्यात म्हणजे ह्या सोप्या वाटायला हव्यात. अनएरोबिक रिस्पिरेशन इज नथिंग बट फर्मेंटेशन प्रोसेस. अनएरोबिक रिस्पिरेशनचा अर्थ सुद्धा परत सांगू आपण विदाउट ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या मदतीशिवाय जी प्रोसेस होणार त्याला तुम्ही म्हणणार अनएरोबिक रिस्पिरेशन ज्यालाच आपण म्हणू शकतो फर्मेंटेशन. म्हणजेच ईस्टनी आता फर्मेंटेशन केलं आणि त्यांचा प्रोडक्ट मिळाला तुम्हाला अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइड. क्लियर. चलो आगे चलते हैं. फिर पुढे काय सांगितलंय सियर हाऊ इज ब्रेड मेड. आता ब्रेड तयार कसं करतात. ब्रेड तर तुम्ही खाता ब्रेडला छिद्र असतात तुम्ही ऑब्झर्व केला असेल. सपोज दिस इज युअर ब्रेड काढण्याचा प्रयत्न करतो इन शॉर्ट. ठीक आहे ना हे तुमचा ब्रेडचा पीस. तर या ब्रेडच्या पीस वरती तुम्हाला असे छिद्र दिसतात. ठीक आहे ना. तर हे छिद्र कशामुळे तयार होतात बिकॉज CO2 कम्स आउट ऑफ दोज होल्स. त्या छिद्रांमधून CO2 गॅस बाहेर पडतो. त्याच्यापेक्षा आपण वेगळ्या भाषेत काय बोलू CO2 बाहेर पडण्यासाठी त्याला छिद्र करतो म्हणून ते असं स्पॉन्जी बनणार आणि डायजेस्ट करायला सुद्धा सोपं असणार. लेट अस सी काय बोलताय हाऊ इज ब्रेड मेड. आता जी ऍक्टिव्हिटी आपण केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे सोल्युशन मिळालंय त्या सोल्युशनचा वापर करूनच आपण ब्रेड तयार करू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये ईस्टचा वापर आपण करणार. फाइंड आउट हाऊ टू यूज द सोल्युशन प्रिपेअर्ड इन द अबोव एक्सपेरिमेंट टू मेक ब्रेड. जे आपण सोल्युशन ईस्ट आणि त्याच्यामध्ये शुगर ऍड केली त्याच्यामध्ये ल्युकॉन वॉटर टाकलंय तर त्या सोल्युशनचा वापर करूनच तुम्ही ब्रेड बनवू शकता. का आपण बघू एक एक. फॉलो द रेसिपी अँड मेक द ब्रेड. ब्रेड बनवण्यासाठी जी प्रोसेस असते ती फॉलो करा आणि त्याच्यापासून ब्रेड बनवा. म्हणजे काय सिम्पली फाइंड आउट अँड नोट डाऊन द रिझन्स वाय द डफ राइजेस अँड मेक्स द ब्रेड स्पॉन्जी. म्हणजे काय करणार तुम्ही याच्यामध्ये तुम्ही व्हीटचा वापर करणार गहू वापरणार. व्हीट म्हणजे गव्हाची पावडर घेणार म्हणजे त्याला आपण कणिक म्हणतो. ठीक आहे ना. गहू जे आपण ग्राइंड केल्यानंतर त्याला दळल्यानंतर जी काय पावडर मिळते त्याला व्हीट म्हणा. ठीक आहे. गव्हाची पावडर घ्या त्याच्यामध्ये काय ऍड करायचंय तुम्हाला ते सोल्युशन म्हणजे ईस्ट सोल्युशन मी इथे तुम्हाला लिहितोय. ईस्टचं सोल्युशन त्याच्यामध्ये ऍड करा. ठीक. आता ईस्ट काय करणार ईस्ट साठी गहू इज नथिंग बट युअर कार्बन कंपाऊंड. गहू काय झालंय कार्बन कंपाऊंड झालंय आणि कार्बन कंपाऊंड हे काय म्हणून काम करतं ईस्ट साठी तर इट इज अ फूड फॉर दॅट ईस्ट. आता हा जो ईस्ट आहे ते व्हीटचा वापर करणार फूड म्हणून आणि तो कुठलं रिस्पिरेशन करणार इट विल कॉज फर्मेंटेशन ऑफ दॅट व्हीट. आता त्या व्हीटचं होणार फर्मेंटेशन आणि फर्मेंटेशन मधून आता CO2 हा गॅस बाहेर पडणार आणि CO2 गॅस बाहेर पडते वेळी इट विल मेक द ब्रेड स्पॉन्जी म्हणजेच त्याला छिद्र पडणार. म्हणून तुमचे जे ब्रेड असतात तुम्हाला त्याला छिद्र झालेले दिसतात.
छिद्र झालेले का दिसतात? कारण या ईस्टने त्याच्यामध्ये फर्मेंटेशन केलं, अनएरोबिक रिस्पिरेशन केलं, म्हणजे CO2 गॅस तयार झाला आणि हा CO2 गॅस बाहेर पडण्यासाठी त्यांनी त्या ब्रेडला काय केलं? छिद्र केले अँड इट अपियर्स स्पॉन्जी. दिस इज हाऊ बाय फर्मेंटेशन प्रोसेस हियर ब्रेड इज प्रिपेअर्ड ॲट होम ऑर इन द बेकरी. बेकरीमध्ये तुम्ही त्याला तयार करू शकता. समजलं तुम्हाला? ब्रेडला छिद्र का असतात? मग का असतात? बिकॉज फर्मेंटेशन झाल्यानंतर ईस्ट हा CO2 तयार करणार आणि तो CO2 बाहेर पडण्यासाठी इट विल मेक होल इन दॅट बॉडी. जी काय पर्टिक्युलर ती बॉडी असेल किंवा ते स्ट्रक्चर असेल त्याच्यामध्ये तो होल तयार करणार, म्हणून ब्रेड अपियर्स स्पॉन्जी. क्लिअर? वेल, आता डू यू नो मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिली ती आपण बघू. डू यू नो मध्ये त्यांनी काय सांगितलं आपल्याला? सी हियर, often alcohol is produced along with sugar in a sugar factories. Molasses is produced from sugarcane juice. It is rich in carbohydrates. Molasses is fermented with the help of yeast Saccharomyces. In this process, ethanol, that is C2H5OH alcohol, is produced as a primary product and ester and other alcohols a secondary product. Meaning काय झाला? ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय, लास्ट स्लाइड मध्ये आपण बघितलंय की दिस इज अ फर्मेंटेशन प्रोसेस. ज्या ठिकाणी ईस्टचा वापर होणार, तर ईस्ट इज अ फंगस आणि फंगस अनएरोबिक रिस्पिरेशन करणार. अनएरोबिक रिस्पिरेशन करणार म्हणजेच त्याच्यामध्ये CO2 हा बाय प्रोडक्ट म्हणून तयार होणार. फूड जे आपण सांगितलं तर फूड इज अ कार्बन कंपाऊंड. आता जेव्हा शुगर फॅक्टरीमध्ये शुगर तयार होतीये, तर शुगर तयार करण्यासोबतच त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रोडक्शन सुद्धा करतात. अल्कोहोलचं प्रोडक्शन कसं करतील? कारण मी इकडे लिहितोय सी, मी इथे लिहिले तुम्हाला शुगर फॅक्टरी. आता शुगर फॅक्टरीमध्ये ऑब्विसली काय तयार होणार? शुगर फॅक्टरीमध्ये शुगर तयार होणार. ठीक आहे. आता शुगर कुणापासून तयार होते? तर इट इज फॉर्म्ड फ्रॉम शुगर केन. ठीक आहे. शुगर केन म्हणजे तुमचा ऊस. आता ही ऊस कसा असतो? इट इज अ स्वीट इन टेस्ट. आणि स्वीट इन टेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असणार? त्याच्यामध्ये कार्बन. इट इज अ कार्बन कंपाऊंड. ठीक आहे. आता या कार्बन कंपाऊंड पासून तुम्ही काय तयार केली आहे? शुगर तयार केली आहे. मग त्याच्यामधला जो शिल्लक राहिलेला भाग असेल, त्या ऊसाचा भाग असेल, तर त्या शिल्लक राहिलेल्या भागाला रिमेनिंग पार्ट इज कॉल्ड ॲज रिमेनिंग पार्ट ऑफ दॅट शुगर केन इज युअर मोलॅसेस. मोलॅसेस म्हणजे तुम्ही रसवंतीमध्ये जिथे तुम्ही रस प्यायला जाता, तर शिल्लक राहिलेला जो ऊस असतो त्याला मोलॅसेस म्हणा. आता या मोलॅसेस मध्ये आपण काय सांगितलं? काय प्रेझेंट असणार? कार्बन प्रेझेंट असणार. याच कार्बनचा वापर करून याच्यामध्ये ईस्ट ऍड करून आता आपण कुठला प्रोडक्ट तयार करणार? इथेनॉल, म्हणजे C2H5OH, इथेनॉल. अँड इथेनॉल इज अल्कोहोल. त्यालाच तुम्ही काय म्हणायचं? अल्कोहोल म्हणायचं. म्हणजे अल्कोहोल आता मोलॅसेस पासून आपण तयार केला, म्हणजे जो त्या ऊसाचा जो शिल्लक राहिलेला चौथा होता, भाग होता, त्याच्यामध्ये आपण ईस्ट ऍड करून फर्मेंटेशन केलं आणि त्या फर्मेंटेशनचा फायनल प्रोडक्ट आपल्याला इथेनॉल मिळाला, म्हणजे अल्कोहोल मिळालं. आणि त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात? अल्कोहोल इज नथिंग बट युअर दारू. दारू आपण त्याच्यापासून तयार करू शकतो. ठीक आहे. आता फक्त इथेनॉल याच्यापासून तयार होणार का? काही इस्टर कंपाऊंड सुद्धा तयार होतील. लेट अस सी. मागे परत जाऊ आपण. त्यांनी सांगितलंय की प्रायमरी प्रोडक्ट, वेल, इथेनॉल इज प्रोड्युस्ड ॲज अ प्रायमरी प्रोडक्ट. प्रायमरी प्रोडक्ट जो मेन प्रोडक्ट तयार झाला तो इथेनॉल तयार झाला आणि त्याच्यासोबत इस्टर अँड अदर अल्कोहोल्स आर सेकंडरी प्रोडक्ट्स. बाकीचे अल्कोहोल सुद्धा त्याच्यासोबत तयार झाले. हा ईस्टचा वापर झाला म्हणून त्यांनी सांगितलं, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का की शुगर फॅक्टरीमध्ये सुद्धा अल्कोहोल तयार केल्या जातं. म्हणजे त्याच्यामध्ये वापर कशाचा होणार? ईस्टचा होणार, तुमच्या फंगसचा वापर होणार. वेल, पुढे काय म्हणतात? स्पिरिट अँड अदर अल्कोहोल कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम इथेनॉल. सी, इथेनॉलचं आपण समोर सांगितलं होतं. सी हियर, इकडे मी लिहितोय. इथेनॉलचा फॉर्म्युला काय? C2H5OH. दिस इज अ इथेनॉल. आता इथेनॉल त्याचं पर्सेंटेज काय असायचं असेल? आता खरं तर इतक्या डीप मध्ये तुम्हाला घेऊन जाता येणार नाही, कारण जेव्हा फर्मेंटेशन प्रोसेस होणार तर त्यावेळी काय होईल? तो ईस्ट जो असेल तर एक 10, 12, 13% पर्यंत अल्कोहोल तयार करणार आणि 13% पर्यंत अल्कोहोल तयार झालं की स्वतः ईस्टच मरून जाणार. मग त्याच्यापासून दारू बनवायची कशी? कारण त्या जे तुमचा इथेनॉल जो असतो किंवा तुमच्या बिव्हरेजेस त्याला म्हणतो आपण, पेय, वॉर्म, ठीक आहे, हॉट ड्रिंक त्याला म्हणतो आपण,
तर त्याच्यामध्ये पर्सेंटेज जर वाढवायचं असेल तर त्याच्यामध्ये डिस्टिलेशन ह्या प्रोसेसचा वापर करतात. त्या गोष्टीची अजिबात आपल्याला गरज नाहीये. मुद्दा काय चाललाय, C2H5OH म्हणजेच तुमचा कोण तयार झालाय, इथेनॉल तयार झालाय. या इथेनॉलचाच वापर तुम्हाला जर माहित असेल तर एक फ्युएल म्हणून सुद्धा करतात. पेट्रोलमध्ये, डिझेलमध्ये याला ऍड करतात. काय ऍड करतात, कारण तो एफिशियंटली जळतो आणि त्याच्यापासून स्मोक किंवा जे काय पार्टिसिपेट काय म्हणू आपण त्याला, पार्टिक्युलेट मॅटर, तो जो पोल्युशन करतो, प्रदूषण करतो, तो मॅटर त्याच्यामधून बाहेर पडत नाही, म्हणून इथेनॉलचा ऍज अ फ्युएल म्हणून सुद्धा वापर करतात. आपला मुद्दा काय चाललाय की हा जो इथेनॉल इथे तयार झालाय, लेट अस सी, मागे जो आपण परत त्यांनी काय सांगितलं की स्पिरिट अँड अदर अल्कोहोल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम इथेनॉल. आता मुद्दा चाललाय आपला स्पिरिटचा. तर स्पिरिट कशाला म्हणायचंय, 70% मोर दॅन, सॉरी एक्सट्रीमली सॉरी, वेल अजून 95% इथेनॉल इज कॉल्ड स्पिरिट. लक्षात ठेवायचंय, इज कॉल्ड स्पिरिट. 95% जर इथेनॉल असेल, अल्कोहोल असेल, तर त्यालाच तुम्ही स्पिरिट म्हणायचंय. म्हणजे बाकीचे जे अल्कोहोल तयार करायचे असतील किंवा स्पिरिट तयार करायचं असेल तर तुम्हाला कशाची गरज पडणार, या इथेनॉल पासूनच तुम्ही त्याला तयार करू शकणार. क्लिअर आहे. मागे जो आपण परत पुढे काय म्हणतायत, इथेनॉल इज ऑल्सो अ स्मोकलेस अँड हाय क्वालिटी फ्युएल. ऑलरेडी मी सांगितलंय की याचा डिझेल आणि पेट्रोलमध्ये मिक्स करून फ्युएल म्हणून वापर करतात, कारण त्याच्यापासून धूर तयार होत नाही, स्मोक तयार होत नाही. ठीक. Besides molasses, maize, barley and other grains are also used for industrial production of ethanol. हे तर आपण बघितलं की शुगरचे मोलॅसेस जे होते त्याच्यापासून इथेनॉल तयार होतो. ठीक आहे. पण जर तुम्हाला इथेनॉल तयार करायचा झालाच, जर तयार करायचा असेलच, तर त्याच्याच मध्ये तुम्ही मेज म्हणजे मका, बार्ले ह्या फूड मटेरियलचा वापर करून सुद्धा त्यांचं फर्मेंटेशन करून त्याच्यापासून तुम्ही अल्कोहोल किंवा इथेनॉल तयार करू शकता. ठीक. ग्लुकोज अँड फ्रक्टोज. ग्लुकोज आणि फ्रक्टोज ह्या काय, दीज आर शुगर्स. दिलेलं आहे. द शुगर्स प्रेझेंट इन ग्रेप ज्युसेस. म्हणजे या ज्या शुगर्स प्रेझेंट असलेल्या कशामध्ये प्रेझेंट असतील, ग्रेप्स मध्ये. तुमच्या अंगूर किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, अंगूरला काय म्हणतात, ओके, ग्रेप्स. ग्रेप्स मध्ये ह्या ग्लुकोज आणि फ्रक्टोज या शुगर प्रेझेंट आहेत. ठीक आहे. आर ऑल्सो फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ ईस्ट टू प्रोड्यूस अल्कोहोल विच इज युज्ड फॉर मेकिंग वाईन्स. म्हणजेच या ग्रेप्सचा वापर आपण आता कशासाठी करतो, फॉर वाईन प्रिपरेशन. वाईन जर तुम्हाला तयार करायची असेल तर त्याच्यामध्ये ग्रेप्सचा वापर तुम्ही का करता, कारण त्या ग्रेप्स मध्ये शुगर्स प्रेझेंट आहेत. कोणत्या शुगर्स प्रेझेंट आहेत, ग्लुकोज आणि फ्रक्टोज. कोणत्या शुगर्स प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये, ग्लुकोज अँड फ्रक्टोज. तर या शुगरचं फर्मेंटेशन करून ईस्टच्या मदतीने तुम्ही वाईन तयार करू शकता. दॅट इज ऑल अबाउट डू यू नो. क्लिअर. ओके, पुढे जाऊ. बायो रिमेडिएशन कशाला म्हणायचं, व्हॉट इज बायो रिमेडिएशन. ईस्ट यारोविया लिपोलायटिका. हे काय झालं, यारोविया लिपोलायटिका इज अ नेम ऑफ ईस्ट म्हणजे फंगस used to absorb the toxins released during the production of palm oil and the heavy metals and minerals released in some other industrial processes. इंडस्ट्री मध्ये जेव्हा हेवी मेटलचा वापर होतो तर हेवी मेटल दीज आर पॉइझनस. ठीक आहे, किंवा दीज आर हार्मफुल. तर त्या इंडस्ट्रियल प्रोसेस मध्ये जे हेवी मेटल्स किंवा वेस्ट मटेरियल म्हणून तयार होतात ते त्यांना जर ऍब्झॉर्ब करून घ्यायचं असेल किंवा जे मिनरल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील ते मिनरल हार्मफुल असतील त्यांना ऍब्झॉर्ब करायचं आहे किंवा वेल टॉक्झिन्स रिलीज ड्युरिंग द प्रोडक्शन ऑफ पाम ऑइल. जेव्हा पाम ऑइलचं तयार करतात, पाम ट्री पासून जे तेल तयार करतात, ते तेल तयार करताना जे टॉक्झिक मटेरियल बाहेर पडतं ते टॉक्झिन्स किंवा मिनरल्स किंवा इंडस्ट्रियल प्रोसेस मध्ये हेवी मेटल जे तयार होतात ते मेटल जर ऍब्झॉर्ब करून घ्यायचे असतील, म्हणजे ते जर त्याच्यापासून न्यूट्रल करायचं असेल तर त्यासाठी यारोविया लिपोलायटिका ईस्ट इज युज्ड. क्लिअर आहे. दॅट ईस्ट इज युज्ड फॉर दॅट प्रोसेस. आणि ईस्टचं एक्झाम्पल काय, सॅक्रोमायसिस सर्व्हेसी. जी ईस्ट आपण सांगितलं की अल्कोहोल आपल्याला तयार करायचंय किंवा इथेनॉल तयार करायचंय, तर त्याच्यामध्ये जी ईस्ट वापरल्या जाते दॅट ईस्ट इज नथिंग बट सॅक्रोमायसिस सेरेव्हेसी. ही ईस्ट तुम्हाला अल्कोहोल प्रोडक्शन मध्ये वापरल्या जाते, यूज फॉर ऍब्झॉर्प्शन ऑफ पोल्युटंट like arsenic. No doubt.
सॅक्रोमायसिस सर्व्हिस याचा वापर आता काय सांगितलं मी की इट इज यूज फॉर प्रोडक्शन ऑफ अल्कोहोल. ठीक आहे, म्हणून त्याला ब्रुअर्स ईस्ट सुद्धा म्हणतात. ब्रुअर्स ईस्ट नाव लक्षात ठेवायचंय. आणि याचाच वापर आता आर्सेनिक सारखे पोल्युटंट ऍब्झॉर्ब करण्यासाठी म्हणजे पोल्युशन करतात म्हणून त्याला ऍब्झॉर्ब करण्यासाठी सुद्धा या सॅक्रोमायसिस सर्व्हिसी या ईस्टचा वापर होतो. क्लिअर? ऑइल स्पिल्स इन ओशन्स आर क्लीन्ड विथ द हेल्प ऑफ दिस yeast or bacteria. कोणता बॅक्टेरिया? Alcanohorax. Alcanohorax is a bacteria that is used for cleaning the oil spills. आता ऑइल स्पिल्स म्हणजे काय? ऑइल स्पिल म्हणजे काय? समुद्रामध्ये नॉर्मली जहाजामध्ये समजा ऑइलचा ट्रान्सपोर्ट चाललंय किंवा त्या ऑइलला कॅरी करतायत किंवा एका ठिकाणाहून त्याचा दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करायचंय किंवा त्याला पोहोचवायचं. बरोबर? कधी कधी ऍक्सिडेंटली काय होणार, ते ऑइल पूर्ण सपोज जहाजाचा ऍक्सिडेंट झालाय तर ते ऑइल पूर्ण समुद्रामध्ये सांडणार, ओशनमध्ये तुमच्या ते पूर्ण त्या पाण्यावरती लेअर तयार करणार. मग ते तर पोल्युशन म्हणून काम करेल. मग जर ते ऑइल स्पिल्स कमी करायचे असतील तर अल्कॅनिहोरॅक्स या बॅक्टेरियाचा त्याच्यामध्ये वापर करतात. क्लिअर दिस? मग हे झाले तुमचे क्वेश्चन्स. क्वेश्चन्स म्हटल्यापेक्षा अंडरस्टँडिंग ऑफ डू यू नो अँड बायो रिमेडिएशन कशाला म्हणतात. बायो रिमेडिएशन कशाला म्हणतो आपण की ईस्टचा वापर करून जे काय टॉक्सिक मटेरियल तयार होत असेल वेगवेगळे प्रोडक्ट तयार करताना त्यांना ऍब्झॉर्ब करणे. सेकंड थिंग आपण सांगितलंय की जे काय हेवी मेटल इंडस्ट्रियल प्रोसेस मध्ये तयार होत असतील त्यांना ऍब्झॉर्ब करणे किंवा ऑइल स्पिल जे असतील जे समुद्रामध्ये ऑइल सांडल्या जाणार किंवा पसरणार त्याला ऍब्झॉर्ब करण्यासाठी या वेगवेगळ्या काय म्हणू आपण त्याला मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करणे म्हणजेच त्याला आपण म्हणणार बायो रिमेडिएशन. क्लिअर अप टू दिस? वेल, पुढे जाऊ आपण. ठीक आहे. वेल, यूज युअर ब्रेन पॉवर. आता या ब्रेन पॉवर यूज करायचे म्हणजे तुम्हाला आतापर्यंत तुम्ही जे शिकलात तर त्या गोष्टींचा वापर आता तुम्हाला करायचा आहे की एक तुमचं आकलन किती झालंय ते तुम्हाला समजून घ्यायचंय. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न केलाय Recently, it has been made compulsory in India and some other countries to mix 10% ethanol fuels in fuels like petrol and diesel. What is the reason for this? Already मी तुम्हाला सांगितलंय की इथेनॉल आपण याचा आन्सर इथे लिहू आपण. आन्सर इथेनॉल इज अ स्मोकलेस. इथेनॉल इज स्मोकलेस. त्याच्यापासून धूर तयार होत नाही. इट इज स्मोकलेस. दॅट इज वाय इट इज ऍडेड टू पेट्रोल अँड डिझेल. ठीक आहे. नंतर जे तुमचे पेट्रोल आणि डिझेल हे कसे प्रॉडक्ट आहेत? दीज आर एक्झॉस्टिबल म्हणजे संपून जाणारे. त्यांचा साठा जो की समुद्रामध्ये असेल तो आता काही काळाने संपून जाणार. तुम्ही नेहमी ऐकत असाल ऍडही आपण बघतो पेट्रोल किंवा डिझेल घ्या हे एक वेळी अजून 10, 20, 30 वर्षानंतर पूर्ण संपून जाणार आणि त्या संपून जाण्यालाच म्हणतो आपण एक्झॉस्ट होणे. संपून जाणे म्हणजे काय? एक्झॉस्ट होणे. म्हणून दीज आर एक्झॉस्टिबल फ्युएल्स. मग त्याला अल्टरनेट म्हणून आता 10% जरी तुम्ही पेट्रोल डिझेल मध्ये ऍड केलं तरी 10% टाइम पिरियड समजा 20 वर्षामध्ये पेट्रोल डिझेल संपून जाणार. ठीक आहे. तर 10% म्हणजे अजून 2 वर्ष एक्स्ट्रा पेट्रोल आणि डिझेल टिकणार जर त्याच्यामध्ये तुम्ही 10% इथेनॉल ऍड केला तर. म्हणजेच डिझेल अँड पेट्रोल आर एक्झॉस्टिबल संपून जाणारे एक्झॉस्टिबल फ्युएल्स. That is why 10% ethanol can be added or should be added to diesel and petrol. ठीक आहे. एक तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की तुम्हाला फर्मेंटेशन प्रोडक्टनी प्रोसेसनी हा इथेनॉल तयार करता येतो. इट कॅन आन्सर मध्ये लिहू आपण इट कॅन बी प्रोड्यूस्ड बाय फर्मेंटेशन प्रोसेस. म्हणून इथेनॉल हा बनवायला सुद्धा इझी आहे. तो स्मोकलेस आहे. त्यांनी पोल्युशन होत नाही आणि एक्झॉस्टिबल जे सोर्सेस आहेत जसे की डिझेल आणि पेट्रोल तर त्यांचा साठा आपण लॉंगर ड्युरेशन साठी टिकवून ठेवू शकतो. म्हणून 10% इथेनॉल कॅन बी ऍडेड टू द डिझेल अँड पेट्रोल. ठीक आहे. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कळालाय. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. व्हाय आर वायनरीज म्हणजे वाईन बनवणाऱ्या फॅक्टरीज लोकेटेड नियर नाशिक इन महाराष्ट्र. आपण सगळे महाराष्ट्रीयनच आहे माहिती तुम्हाला. नाशिक शहर त्याच्या जवळच ह्या वायनरी का तयार झाल्या? वायनरी म्हणजेच इथे लिहू आपण वाईन प्रोड्युसिंग फॅक्टरी.
जिथे वाईन तयार होते, जिथे दारू तयार होते, ह्या फॅक्टरी नाशिक जवळच काय रिझन, त्याचा आन्सर आपण इथे लिहू. इन नाशिक grapes are produced abundantly. Grapes are produced, तयार होतात abundantly म्हणजे खूप क्वांटिटी मध्ये, भरपूर साऱ्या प्रमाणात. कारण तुम्ही भूगोलामध्ये शिकले असाल की महाराष्ट्रामध्ये ग्रेप्स म्हणजे तुमच्या अंगूर किंवा द्राक्षासाठी कुठलं ठिकाण फेमस आहे, तर दॅट प्लेस इज युअर नाशिक. मग आता ऑलरेडी आपण सांगितलं की ह्या ग्रेप्स मध्ये काय असणार, इथे लिहिले आपण ग्रेप्स आर प्रोड्यूस्ड. ग्रेप मध्ये काय असतं प्रेझेंट जास्त, ग्लुकोज अँड फ्रक्टोज, ह्या शुगर याच्यामध्ये जास्त प्रमाणात प्रेझेंट असतात. आणि ऑलरेडी आपण सांगितलंय ह्या शुगर ज्या असतात ग्रेप्स आणि ग्लुकोज आणि फ्रक्टोज यांचं फर्मेंटेशन करून बाय फर्मेंटेशन काय तयार करतो आपण, बाय फर्मेंटेशन अल्कोहोल इज प्रोड्युस्ड. मग ज्या ठिकाणी ग्रेप्स जास्त तयार होतील त्या ठिकाणी वायनरी जास्त असणार का, कारण तिथे ग्रेप्स जास्त अवेलेबल आहेत आणि ह्या ग्रेप्सचं फर्मेंटेशन करून आपण अल्कोहोल तयार करणार. आता दुसरी गोष्ट, नाशिक जवळच त्या तयार का करायच्या, कारण जर दुसऱ्या ठिकाणी तुम्ही वायनरी सुरू केली तर त्या वायनरी पर्यंत ग्रेप्स पोहोचावे लागतील, मग त्यांचं स्पॉइलेज होणार, त्यांचं नुकसान होणार, ते डॅमेज होणार. मग तो डॅमेज टाळण्यासाठी सुद्धा जवळच्या जवळ ट्रान्सपोर्ट ते ग्रेप्स करता यावे म्हणून ज्या ठिकाणी ग्रेप्स तयार होतात, म्हणजे नाशिक सारख्या ठिकाणी ग्रेप्स तयार होतात म्हणून त्या ठिकाणी वायनरी ह्या तयार असतील. ठीक आहे, इथे लिहू आपण, याचाच आन्सर कंटिन्यू करू. टू अवॉइड स्पॉइलेज ऑफ ग्रेप्स, to avoid spoilage of grapes, they cannot be transported long distances. They cannot be transported म्हणजे त्यांचं आपण ट्रान्सपोर्ट करू शकत नाही, ट्रान्सपोर्टेड टू लॉंगर डिस्टन्सेस. म्हणून ज्या ठिकाणी ग्रेप्स तयार होतात त्या ठिकाणी जर वायनरी असतील तर ग्रेप्सचं नुकसान होणार नाही आणि ग्रेप्स जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल होतील. त्यांच्यामध्ये ग्लुकोज फ्रक्टोज या शुगर आहेत ज्यांच्या फर्मेंटेशन म्हणून अल्कोहोल तयार होतं. म्हणून ज्या ठिकाणी वायनरी वायनरी तयार करायच्या तिथे ग्रेप्सचं प्रोडक्शन जास्त असावं आणि नाशिकमध्ये हे प्रमाण जास्त आहे. दॅट इज वाय वायनरीज आर लोकेटेड नियर नाशिक इन महाराष्ट्र. हे झालं तुमच्या त्या क्वेश्चनचं आन्सर. ठीक आहे, थर्ड क्वेश्चन सांगितलं आपल्याला, चपातीज मेड फ्रॉम व्हीट. चपातीज मेड फ्रॉम व्हीट ओनली स्वेल अप बट ब्रेड बिकम्स स्पॉन्जी, सॉफ्ट अँड इझी टू डायजेस्ट. व्हाय इज इट सो? हे बघा, चपाती मेड फ्रॉम व्हीट ओनली स्वेल अप बट ब्रेड म्हणजे चपाती तुम्ही बघितली असेल तुमच्या आईने जेव्हा चपाती करते तर चपाती करते वेळी ती फुगणार, फक्त फुगणार. ठीक आहे, पण जेव्हा त्याच व्हीट पासून तुम्ही काय बनवता, ब्रेड बनवता, तर ब्रेड कसे होतात, सॉफ्ट होतात, स्पॉन्जी म्हणजे असे रबरासारखे तयार होतात आणि ते डायजेस्ट करायला सुद्धा सोपे असतात. का सोपे असतात? कारण इन प्रिपरेशन, याचा आन्सर लिहितोय मी, इन प्रिपरेशन ऑफ ब्रेड, ब्रेडच्या प्रिपरेशन साठी आपण वापर कशाचा करतोय, ईस्ट इज युज्ड. आणि जेव्हा ईस्ट यूज केली जाणार तेव्हा प्रोसेस कुठली होणार, इट विल कॉज फर्मेंटेशन. आणि फर्मेंटेशन झाल्यानंतर त्याच्यामधून जो गॅस बाहेर पडेल तो गॅस असणार CO2 आणि CO2 बाहेर पडल्यानंतर इट विल मेक दॅट ब्रेड स्पॉन्जी. आणि ब्रेड कसा होणार, स्पॉन्जी होणार. अँड दॅट स्पॉन्जी ब्रेड इज इझी टू डायजेस्ट, इझी टू डायजेस्ट. म्हणून जेव्हा व्हीट पासून चपाती तयार होतात त्या फक्त फुगतात, डायजेशनसाठी हेल्पफुल नसतात, म्हणजे फारसं हेल्पफुल नसणार. परंतु त्याच्यापासूनच जेव्हा तुम्ही ब्रेड तयार करता तर ब्रेड तयार करण्यासाठी जी प्रोसेस असते त्या प्रोसेसला तुम्ही काय म्हणता, फर्मेंटेशन. आणि फर्मेंटेशन मध्ये ऑलरेडी आपण सांगितले त्याच्यापासून CO2 गॅस बाहेर पडणार म्हणजे तो स्पॉन्जी होणार आणि स्पॉन्जी झालेलं फूड तुम्हाला डायजेस्ट करायला हे सोपं असणार. दॅट इज द आन्सर टू युअर थर्ड क्वेश्चन. क्लिअर दिस? म्हणजे आता जे काही ईस्ट बद्दल आपण माहिती घेतली त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं ऍप्लिकेशन या 3 क्वेश्चन्स मध्ये आपण केलंय. म्हणजे समजून घेतलंय की त्या ईस्टचा वापर वेगवेगळ्या प्रोसेसेस साठी कसा होतो. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण बघू नो अँटीबायोटिक्स. वेल, आतापर्यंत आपण ईस्ट हे कम्प्लिटली डिटेल मध्ये समजून घेतलंय. त्याचे ऍप्लिकेशन म्हणजे त्याचा वापर कुठे होतो, अल्कोहोल तयार करण्यासाठी, ब्रेड तयार करण्यासाठी किंवा वेगवेगळे
जे हार्मफुल सबस्टन्सेस असतील त्यांना ऍब्झॉर्ब करण्यासाठी, जसे की ऑइल स्पिल्स त्यांना ऍब्झॉर्ब करण्यासाठी, त्यांना डिग्रेड करण्यासाठी, जसे की हेवी मेटल्स असतील त्यांना सुद्धा ऍब्झॉर्ब करून न्यूट्रल करण्यासाठी ह्या सगळ्या ईस्टचा वापर होतो. आय होप ईस्ट ही जे थर्ड लेक्चर मध्ये आपण कव्हर केले हे तुम्हाला सगळं समजलेलं असावं. आणि आता मी इथे थांबतोय. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण अँटीबायोटिक्स हा टॉपिक कव्हर करूयात. ओके, थँक्यू व्हेरी मच.